नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो थोडा वेगळ्या विषयावर आहे। असं केंद्र सरकारच्या योजनेवर आपला आजचा व्हिडिओ असणार आहे। तर योजना काय आहे ते पाहणारच आहोत, पण आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। का शेवटपर्यंत पाहायचा आहे? कारण मला बऱ्याच महिलांचे प्रश्न आलेले आहेत हे की ताई आमच्या खात्यामधून म्हणजे आमच्या अकाउंटमधून 20 रुपये डेबिट झाले किंवा मग 436 रुपये डेबिट झालेले आहेत। तर मध्ये आपल्याला बरेच प्रश्न आले होते। तर तुमच्या अकाउंटमधून 20 रुपये किंवा 436 रुपये जर डेबिट झाले असतील तर हा व्हिडिओ आपला तुमच्यासाठीच आहे आणि सर्व नागरिकांसाठी आहे हा आपला व्हिडिओ। तर हे जे तुमच्या अकाउंटमधून 436 रुपये किंवा हे 20 रुपये कशामुळे कट झालेले असतील आणि ते कितीपासून किती तारखेपर्यंत म्हणजे कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत डेबिट होतात ते पण सांगणार आहे मी। करा, शेअर जरूर करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल आणि ज्यांच्याही अकाउंटमधून 20 रुपये किंवा 436 रुपये हे डेबिट झाले असतील, तुमचं कुठल्याही नॅशनलाइज जर बँकेमध्ये अकाउंट असेल म्हणजे सरकारी बँकेत जर तुमचं खातं असेल आणि तुमच्या खात्यामधून जर अशा प्रकारे 20 रुपये किंवा मग 436 रुपये डेबिट झाले असतील म्हणजेच कटले असतील आणि हे जे 436 किंवा 20 रुपये कटतात हे दर वर्षाला तुमचे कटत असतात। ते आपल्याला कधी लक्षात राहतं कधी लक्षात राहत नाही। आता आपल्या अकाउंटमधून पैसे डेबिट झाले, आता आपल्या लक्षात आहे, पण नंतर आपण पुढच्या काळामध्ये आपण ते विसरून जातो आणि परत पुढच्या वर्षी तुमच्या अकाउंटमधून अशाच पद्धतीने 436 किंवा 20 रुपये असे डेबिट होणार आहे। त्यामुळे हा पुढे माहिती घेऊया की हे कशामुळे तुमच्या अकाउंटमध्ये 436 किंवा मग 20 रुपये डेबिट होतात। तर हे जे आहे असं मी सांगितलं की तुमचं कुठल्याही सरकारी बँकेमध्ये जर खातं असेल तर तिथंच हे पैसे डेबिट होत असतात। बऱ्याच महिलांचे अशा पद्धतीने 436 रुपये डेबिट झाले आणि आपल्याला त्या कमेंट सुद्धा आल्या होत्या। त्यांचं असं म्हणणं होतं की ताई आमच्या अकाउंटमधून पैसे डेबिट झाले। त्यांचं असं म्हणणं होतं की बऱ्याच महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत ना, तर त्यांचं असं म्हणणं होतं की त्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सरकारकडून डेबिट झाले आमचे पैसे महाराष्ट्र सरकारकडून, असं त्यांचं म्हणणं होतं। तर अजिबात नाही, ही चुकीची बातमी आहे जी तुम्ही मला सांगितली। तर तुमचे पैसे 436 किंवा 20 रुपये कशामुळे डेबिट झाले मी ते सांगते। तर ही एक केंद्र सरकारची योजना आहे, म्हणजे ह्या दोन योजना केंद्र सरकारच्या वेगळ्या वेगळ्या आहेत। एक योजना 20 रुपयाची आहे, दुसरी योजना आहे ती 436 रुपयाची योजना आहे। तर ह्या दोन्ही योजना ज्या आहेत त्या वेगळ्या वेगळ्या आहेत आणि ह्या केंद्र सरकारच्या योजना आहेत। तर त्याच्यामध्ये 20 रुपये तुमच्या खात्यामधून जर डेबिट होत असतील दर वर्षाला 1 मे पासून 31 मे पर्यंत ही जी अमाऊंट आहे तुमच्या अकाउंटमधून डेबिट होते। किती तारखेपासून? 1 मे ते 31 मे ह्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये तुमच्या अकाउंटमधून अशा पद्धतीने 20 रुपये किंवा 436 रुपये डेबिट होतात। जर तुमच्या अकाउंटमधून असे 20 रुपये डेबिट झाले असतील तर ते डेबिट का झाले आपण पहिले हे जाणून घेऊया। तर ही एक केंद्र सरकारची योजना आहे, त्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना असं ह्या योजनेचं नाव आहे। तर या योजनेच्या अंतर्गत तुमच्या खात्यामधून जे आहेत ते 20 रुपये डेबिट केले जातात। आता ह्या योजनेचा फॉर्म तुम्ही भरला आहे का? जर तुम्ही ह्या योजनेचा फॉर्म भरला असेल आणि तो फॉर्म तुम्हाला बँकेमध्येच भरायचा आहे, त्यांच्याचकडे द्यायचा आहे, तो सगळं काही त्या बँकेतूनच प्रोसेस होणार आहे जिथं कुठं तुमचा अकाउंट असेल। तर तुम्ही हा फॉर्म कधी मागच्या काळामध्ये भरला होता का? त्याच्यामुळे तुमच्या अकाउंटमधून ते 20 रुपये आता डेबिट केले जात आहेत। तर ह्याची सविस्तर माहिती तुम्हाला फक्त बँकच देऊ शकते, बाकी कोणीही देऊ शकत नाही। तुम्ही बँकेला विचारा जाऊन की आमच्या खात्यामधून दर वर्षाला असे 20 रुपये कटतात, बरोबर? तर हे 20 रुपये का कटत आहेत ते तुम्ही बँकेला विचारायचं आहे। पुढची दुसरी जी योजना आहे 436 रुपयाची जी योजना आहे म्हणजे 436 तुमच्या अकाउंटमधून जर डेबिट होत असतील तर ती योजना आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना असं ह्या योजनेचं नाव आहे। तर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या अंतर्गत तुमच्या अकाउंटमधून दर वर्षाला 1 मे ते 31 मे पर्यंत हे 436 रुपये डेबिट केले जातात जर तुमचं अकाउंट सरकारी म्हणजेच कुठल्याही सरकारी बँकेमध्ये असेल। तर तुम्ही ह्या बँकेत जाऊन चौकशी करायचं आहे की तुमच्या अकाउंटमधून हे 436 रुपये जे डेबिट होत आहेत ते कशासाठी ते डेबिट झालेले आहेत काय ते सगळी चौकशी करून घ्या। तुम्ही जर ह्या योजनेचा फॉर्म कधी मागच्या काळात भरला असेल ह्या दोन्ही योजनेचा तर तुमच्या अकाउंटमधून अशा पद्धतीने हे पैसे कट होतात। कोणाच्या अकाउंटमधून 20 रुपये कट होत असतील, कोणाच्या अकाउंटमधून 436 रुपये कट होत असतील। तर नक्की हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। तुम्ही मला प्रश्न विचारले होते त्या संदर्भात हे उत्तर आहे आपलं। तर तुमचे पण अशा पद्धतीने तुमच्या अकाउंटमधून जर पैसे डेबिट झाले असतील तर तुम्ही नक्कीच बँकेत जाऊन चौकशी करा। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्ही ह्या योजनेच्या अंतर्गत फॉर्म भरला असेल तरच तुमचे हे पैसे डेबिट होतात। अन्यथा तुमच्या अकाउंटमधून जर अशा पद्धतीने पैसे कट होत असतील तुम्हाला न सांगता, तुम्ही फॉर्म न भरता, तर अवश्य जाऊन एकदा बँकेत चौकशी करा, त्यांना विचारा
की तुम्ही तर फॉर्म भरलाच नाही, मग तुमच्या अकाउंटमधून हे पैसे का डेबिट होत आहेत ते तुम्ही नक्की बँकेला जाऊन विचारा. जर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हे बँकेत जाऊनच तुम्हाला हे फॉर्म भरावे लागणार आहेत. आलं का लक्षात? आणि ही जी योजना आहे ना, गोरगरीब जे कुटुंब आहेत, ज्यांचं उत्पन्न खूप कमी आहे, त्यांची परिस्थिती हालाकीची आहे, त्यांच्यासाठी ही योजना आहे. दोन्ही पण योजना ज्या मी सांगितल्या, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, त्याचबरोबर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. तर ह्या ज्या योजना आहेत ना, तर ह्या योजनेच्या अंतर्गत तुमचा विमा काढला जातो. म्हणजे समजा आता एखादी व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचं अकाउंट असेल त्या बँकेमध्ये, त्याच व्यक्तीच्या नावावर हे जी आहे तो विमा उतरवला जातो. तर तसा तुम्ही पण विमा उतरवला आहे का? आपल्याला माहिती आहे की आपण मोठे कुठलेही विमा घेऊ शकत नाही, काहीच नाही, म्हणून हे केंद्र सरकारकडून एक योजना अस्तित्वात आणलेली आहे. आणि ही खरं योजना तशी खूप चांगली आहे. पण कसं होतं ना, जर तुम्ही फॉर्मच भरला नसेल आणि तुमच्या अकाउंटमधून अशा पद्धतीने जे पैसे कट होत आहेत ना, ते व्हायला नाही पाहिजेत. कारण का, जर तुमच्या अकाउंटमधून पैसे कट होत असतील तर तुमच्याकडे काय पुरावा आहे आता की तुम्ही तुमचे पैसे त्या योजनेच्या अंतर्गत कटतायत? तर जर तुम्ही फॉर्म भरला नसेल आणि पैसे कटत असतील, बँकेतून डेबिट होत असतील, तर चौकशी करून घ्या आणि बँकवाल्यांना सांगायचं आहे की आम्हाला ह्या योजनेच्या अंतर्गत सर्टिफिकेट आहे ना, ते तुम्ही द्या की आमचा हा विमा काढलेला आहे, असा आम्हाला काहीतरी पुरावा द्या. बँकेकडनं पुरावा घ्या तो. आता तुम्ही म्हणाल हा विमा काढला, मग त्याचा आम्हाला काय फायदा आहे? तर हे 20 रुपयाचा जो विमा आहे, प्रधानमंत्री सुरक्षा जीवन विमा, तो जो आहे, ज्यांच्या नावावर हा विमा काढलेला आहे, त्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला कुठंही अपघातामध्ये वगैरे, तर त्यांच्याबरोबर ना जो कोणी वारस त्यांनी लावलेला असेल फॉर्म भरते वेळेस, त्या वारसदाराला अपघाती निधन जर कोणाचं झालं तर तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 2 लाख रुपये मिळतात त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर. हे 20 रुपयाचं झालं. असंच जे 436चा जो विमा आहे, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, तर ह्या योजनेच्या अंतर्गत सुद्धा जर व्यक्तीचा कुठल्याही परिस्थितीमध्ये जर निधन झालं, म्हणजे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, ज्याच्या नावावर हा विमा काढलेला असेल, तर त्याच्या नातेवाईकाला सुद्धा 2 लाख रुपये मिळतात. पण आता हे कधी मिळणार? जर तुमच्याकडे ह्याचा काही पुरावा असेल तरच मिळणार ना. जर तुमच्याकडे काही पुरावाच नाही की तुम्ही हा विमा काढलाय, तर तुम्हाला बँक पण ह्याचं काहीही सांगत नाही, तुम्हाला समजत पण नाही, आणि दर वर्षाला तुमच्या अकाउंटमधून अशा पद्धतीने पैसे डेबिट होतात. तर ज्यांच्याही अकाउंटमधून अशा पद्धतीने पैसे डेबिट होत असतील, त्यांनी बँकेत जा, चौकशी करा. आणि जर तुमचा हा विमा उतरवलेला असेल, कुठलाही 20 रुपयाचा असू द्या किंवा 436 रुपयाचा असू द्या, फक्त योजनेचं नाव काय आहे? प्रधानमंत्री सुरक्षा जीवन विमा. आणि दुसरी जी योजना आहे 436 ती आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. अशा 2 योजना आहेत ज्या केंद्र सरकारच्या योजना आहेत. आणि ह्या योजनेच्या अंतर्गत तुमच्या अकाउंटमधून 20 रुपये कट झाले असतील किंवा मग 436 कट झाले असतील, तर ह्याची सविस्तर माहिती तुम्हाला फक्त बँक देऊ शकते आणि ह्याचा पुरावा तुम्हाला बँकच देऊ शकते. ह्या योजनेच्या अंतर्गत सर्टिफिकेट तुम्हाला बँकच देऊ शकते, बाकी कोणीही देऊ शकत नाही. अशा पद्धतीने, कारण ही योजना जी आहे ना, डायरेक्ट बँकेतनं सुरू आहे. तुम्हाला ह्याचा इथं तिकडं कुठेही फॉर्म भरायचा नाही. हा फॉर्म तुम्हाला डायरेक्ट बँकेकडनं भरायचा आहे. आणि समजा तुम्ही बँकेकडनं फॉर्म भरला नाही, तुम्ही स्वतःही फॉर्म भरला नाही आणि तुमच्या अकाउंटमधून अशा पद्धतीने जर पैसे कट होत असतील आणि तुम्हाला हा विमा नको असेल, तर तुम्ही जाऊन डायरेक्ट त्यांना सांगायचं की हा विमा आम्हाला बंद करायचा आहे, आम्हाला ही पॉलिसी नको आहे. तुम्ही असंही सांगू शकता. तुम्ही जाऊन सांगितलं की तुमचा विमा बंद होईल, पुढच्या वर्षीपासून तुमच्या अकाउंटमधून पैसे डेबिट होणार नाहीत. हा एक पर्याय आहे. दुसरा पर्याय आहे की 1 मे ते 31 मे तुमच्या अकाउंटमध्ये जर बॅलन्स नसेल आणि त्यावेळेस जर हप्ता डेबिटची तारीख असेल आणि त्यावेळेस तुमच्या अकाउंटमध्ये जर रक्कम नसेल, तरी सुद्धा तुमचा जो हप्ता आहे, ही जी योजना आहे तुमची, ती आपोआप बंद होऊन जाते. मग तुमचं दुसऱ्या वर्षी तुमचे हे पैसे अजिबात डेबिट होणार नाहीत. जर ह्या वर्षी तुमच्या अकाउंटला पैसे नसतील 1 मे ते 31 मे पर्यंत, 436 किंवा 20, ह्या वर्षी जर तुमचे ते पैसे कटले नाही, तर मग पुढच्या वर्षी ती योजना आपोआप बंद होते. त्यामुळं ज्यांचेही असे विमा काढलेले आहेत ह्या 2 योजनाच्या अंतर्गत, त्यांनी 1 मे ते 31 मे पर्यंत एवढी रक्कम ठेवायचीच आहे तुमच्या बँकेत. हा मुद्दा. आणि ज्यांना विमा नको आहे त्यांनी रक्कम नाही ठेवली तरी चालेल, किंवा ज्यांना विमा हा नको आहे ते लोक बँकेत जाऊन ह्या विम्याबद्दल त्यांना विचारून हा विमा बंद सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. त्यामुळे हा विमा आपोआप बंद होईल, काहीही काळजी करायचं नाही. पण जर तुमच्या अकाउंटमधून डेबिट झाले असतील पैसे, तर मात्र काळजी करायचं आहे, तुम्ही जर विमा घेतलेला नसेल. कारण का, तुम्ही विमा घेतलाच नाही, तुम्हाला बँक सांगणार नाही की हे विम्याचे पैसे आहेत, आणि आपण काही एवढं लक्ष पण देत नाही. जाऊ द्या, बँकेने कुठले तर चार्जेस लावले असतील, असं झालं असेल आपण म्हणतो आणि सोडून देतो. तर नक्कीच हा
व्हिडिओ ज्यांच्या अकाउंटमधून आतापर्यंत पैसे डेबिट झालेले आहेत त्या सर्व नागरिकांसाठी आहे महाराष्ट्रात. माहिती होती म्हणून म्हणत असते की कमेंट करत जा. जे काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असतात कुठल्याही योजनेच्या अंतर्गत किंवा कुठल्याही, तुम्ही मला कमेंट करा. कमेंट आला की त्याच्यावर मी माहिती घेतच असते आणि माहिती मिळाली की मी व्हिडिओ शेअर करते. तर त्याच्यावर ही माहिती मला मिळालेली आहे. तुमच्या बऱ्याच कमेंट मला आल्या होत्या, ताई पैसे डेबिट होत आहेत, डेबिट होत आहे. ज्यांचे पैसे डेबिट झाले अशा पद्धतीने 20 रुपये किंवा 436, त्यांनी जाऊन बँकेत चौकशी करा आणि बँकवाल्यांना उत्तर मागा ह्याचं. तुमच्याकडे तो टेक्स्ट मेसेज सुद्धा आलेला असेल, तोही बँकेत दाखवा त्यांना. तर ही सविस्तर माहिती होती आपली ह्या 2 योजनाच्या अंतर्गत. जय हिंद, जय महाराष्ट्र.